आज 10/5/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, नेहमी ह्याच आनंदामध्ये राहा की स्वतः ईश्वर आपल्याला शिक्षक बनवून शिकवतात. आपण त्यांच्याकडून राजयोग शिकत आहोत, प्रजायोग नाही. प्रश्न आहे, ह्या शिक्षणाची विशेषता कोणती आहे? तुम्हाला कधीपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर, ह्या ज्ञानयोगाचे शिक्षण जे बऱ्याच काळापासून करत आले आहेत त्यांच्यापेक्षा नवीन मुलं पुढे जातात. ही पण एक विशेषता आहे, जे 3 महिन्याचे हुशार बुद्धी असणारे तीव्र पुरुषार्थी नवीन मुलं जुन्या मुलांपेक्षा पण पुढे जाऊ शकतात. तुम्हाला पुरुषार्थ तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत पूर्ण पास होत नाही, कर्मातीत अवस्था होत नाही, सर्व कर्मभोगापासून मुक्त होत नाही. ओम शांती. मुलं कुठे बसले आहेत? बेहदच्या पित्याच्या शाळेमध्ये. मुलांना खूप उच्च नशा असायला हवा. कोणाच्या मुलांना? बेहदच्या बाबांच्या मुलांना किंवा आत्मिक मुलांना. बाबा आत्म्यांना शिकवतात, गुजराती किंवा मराठी मुलांना शिकवत नाहीत. ते तर नावरूप झाले ना. बाबा आत्म्यांना शिकवतात. तुम्ही मुलं समजता आपले बेहदचे बाबा तेच आहेत ज्यांना ईश्वर म्हणतात. भगवानुवाच पण जरूर आहे, परंतु भगवंत कोणाला म्हटले जाते हे समजत नाहीत. शिव परमात्माय नमः असे म्हणतात. परमात्मा तर एकच आहेत, ते सर्वोच्च निराकार आहेत. तुम्हाला कृष्ण भगवान शिकवत नाहीत आणि कधी शिकवले पण नव्हते. तुम्ही जाणता, आम्हा आत्म्यांना शिवबाबा शिकवतात. ईश्वर तर निराकार झाले ना. शिवाच्या मंदिरात जातात तर त्यांची पूजा करतात. मग जरूर कोणती गोष्ट आहे ना. नावरूपापासून वेगळी कोणतीच गोष्ट नसते, हे पण तुम्ही आता समजता. संपूर्ण दुनियेमध्ये कोणीही हे जाणत नाही. तुम्ही आत्ताच जाणता, बऱ्याच काळापासून जाणत आले आहेत. असे पण नाही की बऱ्याच वर्षांपासून येणाऱ्यांपेक्षा नवीन मुलं पुढे जाऊ शकत नाहीत. ही पण एक विशेषता आहे, जे 3 महिन्याची नवीन मुलं पण खूप तीव्र गतीने पुरुषार्थ करू शकतात. असे म्हणतात, बाबा या आत्म्याची बुद्धी खूप हुशार आहे. नवीन मुलं जेव्हा ऐकतात तर खूप गदगद होतात, म्हणजे त्यांना खूप आनंद होतो. तसे तर सर्वच ईश्वरीय विद्यार्थी आहेत. निराकार पिता ज्ञानसागर शिकवतात. भगवानुवाच गायन पण आहे, परंतु कधी हे विसरून गेले आहेत. आता तुम्ही मुलं जाणता, असे पण कोणी असतात ज्यांचे पिता शिक्षक असतात, परंतु ते तर फक्त एकच विषय शिकवतील. दुसऱ्या विषयासाठी दुसरे शिक्षक असतात. इथे तर बाबा सर्व मुलांना सर्वच विषय शिकवतात. ह्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. अनेक मुलं आहेत ज्यांना निश्चय आहे की शिवबाबा आपल्याला शिकवतात. श्रीकृष्णाला बाबा म्हणू शकत नाही. कृष्णाला असे शिक्षक गुरु पण समजत नाहीत. इथे तर प्रत्यक्षात शिकवत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी बसले आहात. बाबा शिक्षक शिकवत आहेत. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही, कर्मातीत अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. कर्मांचा हिशोब आहे ना. कर्मभोगापासून मुक्त व्हायचे आहे. तुम्हाला मनातून खूप खुशी व्हायला हवी. बाबा आपल्याला अशा दुनियेमध्ये घेऊन जातात. आणखी दुसरी कोणती अशी शाळा नाही जिथे मुलं बसली असतील आणि समजतील की परमधाम निवासी बाबा येऊन आपल्याला शिकवतील. आता तुम्ही इथे बसले आहात तर समजता की आपले हेच बाबा आपल्याला शिकवण्यासाठी येतात.
मग मनामध्ये किती खुशी व्हायला हवी. बाबा आपल्याला राजयोग शिकवत आहेत. हा प्रजायोग नाही, राजयोग आहे. ह्या आठवणीद्वारेच मुलांना आनंदाचा पारा चढायला पाहिजे. ही खूप मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही किती साधारण बसले आहात. जसे मुसलमान लोक मुलांना जमिनीवर बसून शिकवतात, तुम्ही निश्चयाने इथे येता. आता बाबांच्या सन्मुख बसले आहात. बाबा म्हणतात, मी ज्ञानाचा सागर आहे. मी प्रत्येक कल्पामध्ये येऊन राजयोग शिकवतो. कृष्णाचे 84 जन्म म्हणा किंवा ब्रह्माचे 84 जन्म म्हणा, गोष्ट तर एकच आहे. ब्रह्माच श्रीकृष्ण आहेत. हे बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. बाबांसोबत खूप प्रेम असायला पाहिजे. आपण आत्मा त्या पित्याची मुलं आहोत. परमपिता परमात्मा येऊन आपल्याला शिकवतात. कृष्ण तर शिकवू शकत नाही. असे नाही की कृष्णाने शिकवले असेल, मुकुट इत्यादी उतरून आले असतील. शिकवण्यासाठी तर वृद्ध व्यक्ती पाहिजे. बाबा म्हणतात, मी वृद्ध देह घेतला आहे. हा कायमस्वरूपी देह आहे. शिवबाबा ब्रह्माद्वारे शिकवतात. ते म्हणतात, बरोबर, परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे स्थापना करतात. आता ब्रह्मा कुठून आले हे समजत नाहीत. बाबा सारखे मुलांना जागृत करतात. माया पुन्हा अज्ञान निद्रेमध्ये झोपवते. आता तुम्ही सन्मुख बसले आहात आणि समजता की मी तुमचा आत्मिक पिता आहे. मला जाणता ना. गायन पण आहे. परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर आहेत. पतित पावन दुःख हरता सुख करता आहेत. कृष्णासाठी असे कधी म्हणणार नाही. सर्वांना एकत्र तर शिकवू शकत नाहीत. मधुबनमध्ये मुरली चालवतात, ती पुन्हा सर्व सेवा केंद्रांवर जाते. आता तुम्ही जाणता, कल्पापूर्वी पण बाबांनी असेच शिकवले होते. हीच वेळ होती. जो भूतकाळ झाला आहे तेच परत वर्तमान होणार आहे. भक्ती मार्गाच्या गोष्टी आता सोडून द्यायच्या आहेत. आता तुमचे ज्ञानासोबत प्रेम आहे, शिकवणाऱ्यासोबत प्रेम आहे. काही जण जेव्हा शिक्षकाकडून शिकतात तर त्यांना भेट देतात. हे बाबा तर स्वतःच भेट देतात. इथे येऊन साकारमध्ये मुलांना पाहतात. ही माझी मुलं आहेत. हे पण मुलांना ज्ञान आहे. सर्वजण 84 जन्म घेत नाहीत. कोणाचा एकच जन्म असतो तर त्यामध्ये पण सुख दुःख प्राप्त होते. आता तुम्ही ह्या गोष्टींना समजून घेतले आहे. हा मनुष्य सृष्टीचा सिजरा आहे, म्हणजे वंशावली आहे. पहिल्या क्रमांकात ब्रह्मा सरस्वती आदी देव आदी देवी, नंतर अनेक धर्म होऊन जातात. ते सर्व आत्म्यांचे बीज आहेत. बाकी सर्व पानं आहेत. प्रजापिता ब्रह्मा सर्वांचे पिता आहेत. ह्यावेळी प्रजापिता उपस्थित आहेत. इथे बसून शूद्रांना परिवर्तित करून ब्राह्मण बनवतात. असे दुसरे कोणी करू शकत नाही. बाबाच तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण बनवून परत देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. हे सहज राजयोगाचे शिक्षण आहे. राजा जनकने सुद्धा एका सेकंदामध्ये जीवनमुक्तीला प्राप्त केले, म्हणजे स्वर्गवासी बनले. मनुष्य गायन करत राहतात परंतु समजावू शकत नाहीत. आता बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना. तुम्ही अशरीरी आले होते, परत शरीर घेऊन अभिनय केला. बरोबर 84 जन्म घेतले आहेत. बाबा जे सत्य आहे तेच सांगतात. राजधानी स्थापन होत आहे ना. राजयोग फक्त एकच शिकत नाही. तुम्ही सर्व आता काट्यापासून फूल बनता. काटे आणि फुलं कोणाला म्हणतात हे पण तुम्ही आता समजता. ही खूप खराब काट्यांची दुनिया आहे. आपण 84 जन्मांचे चक्र लावून नरकवासी झालो आहोत. परत विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते. आपण पुन्हा जरूर स्वर्गवासी बनणार. प्रत्येक कल्पामध्ये आपणच बनतो.
सतत हे आठवण करायची आहे आणि ज्ञान समजवायची आहे. हे लक्ष्मी नारायण सूर्यवंशी होते. येशू ख्रिस्त आले त्यांच्या आधी नव्हते, तेव्हा राजधानी नव्हती. आता बाबा येऊन सतयुगी राजधानी स्थापन करतात. संगम युगामध्येच स्थापना होते. आता तुमच्या बुद्धीत आहे, हा खरा कुंभमेळा आहे. आत्मे अनेक आहेत आणि परमात्मा एक आहे. परमात्मा पिता पावन बनवण्यासाठी मुलांजवळ येतात. ह्यालाच संगम युगाचा कुंभमेळा म्हटले जाते. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबा येऊन स्वर्गवासी बनवतात. मग नर्क जुन्या दुनियेचा विनाश जरूर व्हायला पाहिजे. प्रत्येक कल्पामध्ये विनाश होतो. नव्यापासून जुनी आणि जुन्यापासून नवी दुनिया होते. हे तर जरूर होईल. नव्या दुनियेला स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नर्क म्हटले जाते. आता तर मनुष्यांची वृद्धी खूप होत जाते. अन्नधान्य मिळत नाही तर समजतात की आपण भरपूर अन्नधान्य निर्माण करू, परंतु लोकसंख्या पण खूप वृद्धी होत राहते. एवढे अन्नधान्य कुठून येणार? आता तर तुम्हा मुलांना खात्री आहे की जुनी दुनिया नष्ट होणार आहे. मनुष्यांना हे ज्ञान चांगले वाटते, परंतु बुद्धीमध्ये काहीच बसत नाही. तुमच्या बुद्धीत आहे नरकानंतर स्वर्ग येणार. सतयुगी देवी देवता होऊन गेले आहेत. ते लक्ष्मी नारायण भारताचे मालक होते. तसे चित्र आहेत ना. सतयुगामध्ये आदि सनातन देवी देवता धर्म आहे. आता स्वतःला देवता धर्माचे म्हणत नाहीत, त्याऐवजी हिंदू म्हणतात. मुलं चांगल्या प्रकारे जाणतात की आपण देवी देवता बनत आहोत. बाबा आपल्याला ब्रह्माच्या कर्मेंद्रियाद्वारे शिकवत आहेत. बाबा म्हणतात, नाही तर मी तुम्हाला कसे शिकवणार? आत्म्यालाच शिकवतात, कारण आत्म्यामध्येच अशुद्धता झाली आहे. आता तुम्हाला खऱ्या सोन्यासारखे बनायचे आहे. स्वर्णयुगातून चांदीच्या युगात म्हणजे त्रेतायुगामध्ये आले. अर्थात चांदीची भेसळ झाल्याने तुम्हीच चंद्रवंशी बनता. सतयुगामध्ये स्वर्णयुगात होते, तेच खाली उतरतात, मग वृद्धी होत जाते. आता तुमच्या बुद्धीत आहे की आपण स्वर्ण, चांदी, तांबे, लोखंडामध्ये 84 जन्मांचे चक्र लावून आलो आहोत. अनेक वेळेस अभिनय केला आहे. ह्या अभिनयापासून कोणी सुटू शकत नाही. संन्यासी म्हणतात आम्हाला मोक्ष पाहिजे, परंतु वास्तविकतेमध्ये तुम्हाला वैतागून जायला हवे, कारण 84चे चक्र तुम्ही लावले आहे. मनुष्य समजतात की हे येणे आणि जाणे तर होतच राहते, ह्यापेक्षा आपण मुक्त का होऊ नये? परंतु असे होऊ शकत नाही. गुरु लोक पण म्हणतात की तुम्ही मोक्ष प्राप्त करणार. ब्रह्मची आठवण करत ब्रह्ममध्ये विलीन होऊन जाणार. भारतामध्ये अनेक मतांतर आहेत. आणखी कोणत्या खंडामध्ये एवढे मत नाहीत. इथे असंख्य मत आहेत. एकाचे मत दुसऱ्यासोबत मिळू शकत नाही. रिद्धी सिद्धी पण खूप शिकतात. कोणी केसर काढतात तर कोणी काय काढतात. यामध्ये मनुष्य खूप आनंदी होतात. हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे. तुम्ही जाणता आध्यात्मिक पिता आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. आत्मिक बाबा आत्म्यांसोबत गोष्टी करतात. सत्यनारायणाची कथा येऊन ऐकवतात किंवा अमर कथा ऐकवतात, ज्याद्वारे अमर लोकांचे आपण मालक बनतो. नरापासून नारायण बनवतात, मग कवडीसारखे बनतात. आता तुम्हाला हिऱ्यासारखा अमूल्य जन्म मिळाला आहे. मग कवडीच्या पाठीमागे वेळ का घालवता? ही दुनिया बाकी किती वर्ष राहिली आहे. अनेक भांडणं, युद्ध इत्यादी होत राहतात, तर सर्वच नष्ट होतील. मृत्यू समोर आहे. मग एवढे लाख करोड कोण खाणार आहे? तर का नाही ह्यांना सफल करायला पाहिजे. हे आत्मिक कॉलेज उघडल्यामुळे मनुष्य नेहमी निरोगी, संपत्तीवान व आनंदी बनतात. त्यासोबत
हे हॉस्पिटल आणि विद्यापीठ एकत्रित आहे. आरोग्य, संपत्ती, आनंद सर्व काही आहे. बरोबर योगाद्वारे आयुष्यवान बनतात. तुम्ही आरोग्यवान बनता, मग कारूंचा खजाना पण मिळतो. अल्लाह अव्वल दिनचे नाटक दाखवतात ना. तुम्ही जाणता अल्लाह जे आदिसनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात त्यामध्ये भरपूर सुख आहे. नावच स्वर्ग आहे. तुम्ही शांतीधामचे रहिवासी होते, मग तुम्ही पहिले सुखधाममध्ये आले, परत जन्म घेत खाली उतरत आले. प्रत्येक कल्प मीच तुम्हा मुलांना असे सन्मुख समजावतो. तुम्ही स्वतःच्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही 84 जन्म घेतले आहेत. हा देह पतित आहे, आत्मा पण तमोप्रधान झाली आहे. बाबा सत्य ज्ञान देतात. बाबा कधीच चुकीचे काही सांगत नाहीत, कारण ते आहेतच सत्य. सतयुग निर्विकारी दुनिया आहे, सत्य दुनिया आहे. मग रावण येऊन असत्य दुनिया बनवतो. हा असत्य खंड आहे. गायन पण करतात, खोटी माया, खोटी काया, खोटा सर्व संसार. कोणता संसार? हा सर्व जुना संसार खोटा आहे. सतयुगामध्ये खरा संसार होता. दुनिया एकच आहे, 2 दुनिया नाहीत. नवी दुनियास परत जुनी होते. नवीन घर आणि जुन्या घरामध्ये फरक तर असतो ना. नवीन घर बनून तयार होते तर समजतात की नव्या घरामध्ये बसू. इथे पण मुलांसाठी नवीन घर बनवतात. मुलांची भरपूर वृद्धी होत जाईल. तुम्हा मुलांना तर खूप आनंदी व्हायला हवे. बाबा म्हणतात, मज ज्ञानसागराची मुलं सर्व कामचितेवर बसून एकदम जळाले आहेत. आता परत त्यांना ज्ञानचितेवर बसवतो. ज्ञानचितेवर बसून स्वर्गाचे मालक बनवतो. कामचितेवर बसल्याने अगदीच काळे झाले आहेत. कृष्णाला श्यामसुंदर असे नाव दिले आहे, परंतु अर्थ कोणी समजत नाहीत. आता तुम्ही किती श्रेष्ठ बनता. बाबा कवडीपासून हिऱ्यासारखे बनवतात, तर तेवढे लक्ष पण द्यायला पाहिजे. बाबांची आठवण करायला पाहिजे. आठवणीद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनणार. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, या हिरेतुल्य अमूल्य जीवनाला कवडीच्या पाठीमागे घालवायचे नाही. मृत्यू समोर उभा आहे, म्हणून आपले सर्व काही आत्मिक सेवेमध्ये सफल करायचे आहे. दुसरा सारांश, शिक्षण आणि शिकवणाऱ्यासोबत खरे प्रेम ठेवायचे आहे. ईश्वर आपल्याला शिकवण्यासाठी येतात, ह्याच आनंदात राहायचे आहे. आजचे वरदान आहे, अधिकारीपणाच्या स्मृतीद्वारे सर्व शक्तींचा अनुभव करणारे प्राप्ती स्वरूप भव. विस्तार आहे, जर बुद्धीचा संबंध नेहमी एक बाबांसोबत जुळलेला असेल तर सर्व शक्तींचा वारसा अधिकाराच्या रूपात प्राप्त होतो. जे अधिकारी समजून प्रत्येक कर्म करतात त्यांना बोलण्याची किंवा संकल्पामध्ये पण मागण्याची आवश्यकता राहत नाही. अधिकारीपणाची स्मृती सर्व शक्तींच्या प्राप्तीचा अनुभव करवते. तर नशा असायला हवा की सर्व शक्ती आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकारी बनून चला, तर अधीनता समाप्त होईल. आजचे बोधवाक्य आहे, स्वतः सोबतच प्रकृतीला पण पावन बनवायचे आहे, तर संपूर्ण लगावमुक्त बना. ओम शांती.